आपण याच संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत, जयंती वाघधरे देखील आपल्या सोबत असणार आहेत। आपण दोघांची चर्चा करणार आहोत। सुरुवातीला जातोय मी अजित मांढरे यांच्याकडे। अजित, आज सलमानला रेग्युलर जामीन मिळणार की त्याला जेलमध्ये जावं लागणार, हे दोन्ही प्रश्न तेवढेच महत्त्वाचे आहेत। नेमकं काय घडणार? कारण अनेक न घडणाऱ्या न पाहिलेल्या गोष्टी या केसच्या निमित्तानं पाहायला मिळतायत। काय होईल असं वाटतं नेमकं? आणि या दोन्ही गोष्टी जर घडल्या तर काय शक्यता बोलतायत? नक्कीच ऋषी, तू म्हणतो त्याप्रमाणे ज्या गोष्टी घडायला नाही पाहिजेत त्या गोष्टी घडलेल्या आहेत। कारण का शेवटी कायदा किती वाकवायचा किंवा कायद्यातल्या पळवाटा किती ज्या आपण वापर करायचा, या गोष्टी आपण सलमान खानच्या परवाच्या प्रकरणामध्ये बघितलेल्या आहेत। आज सलमान खानचा जो जामीन अर्ज होता त्या जामीन अर्जावरती आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे। या सुनावणी दरम्यान सलमान खानला हजर न राहण्याची देखील मुभा आहे। पण हा संपूर्ण प्रकार जर समजा मुंबई उच्च न्यायालयाने सलमान खानचा जामीन अर्ज फेटाळला तर सलमान खानला तात्काळ अटक केली जाईल आणि त्याची रवानगी आर्थरोड जेलमध्ये केली जाईल। पण एक शक्यता दाट वर्तवली जाते ती म्हणजे सलमान खानचा आत्तापर्यंत जो जामीन होता तो ट्रायलमधला जामीन होता, म्हणजे सुनावणी दरम्यान त्याला जो जामीन देण्यात आला होता तो जामीन मुंबई उच्च न्यायालयाने 2 दिवसाकरता कंटिन्यू केला होता आणि आता तो पुन्हा फ्रेश जामिनाकरता अर्ज करणार आहे। त्याने त्याच्या वकिलांनी गेल्या वेळी जे काही युक्तिवाद केला होता की सलमान खान जो आहे तो याच ठिकाणी आहे, जो संपूर्ण 13 वर्ष खटला सुरू होता त्या दरम्यान त्याला जामीन होता, त्यावेळी तो कुठेही गेला नाही, तरी संपूर्ण संपत्ती इथे आहे, त्याचा पूर्ण परिवार इथे आहे। अशा परिस्थितीमध्ये आणि त्याचबरोबर या संपूर्ण काळामध्ये त्याने कुठलाही गुन्हा केलेला नाही आहे, हा जो युक्तिवाद त्यांनी केला होता त्या आधारे 2 दिवसांची त्यांना जामीन मिळाला होता। आणि अशी शक्यता वर्तवली जाते की सलमान खानला आणखीन किमान 7 ते 8 दिवसांचा जामीन मिळण्याची शक्यता आहे। कारण का जी कागदांची पूर्तता असते सरकारी वकिलांकडून किंवा सरकारी यंत्रणेकडून जी कागदांची पूर्तता केली जाते ती कुठेतरी पूर्ण झालेली नाही अशी आपली सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे आज कोर्टामध्ये सलमान खानला जामीन मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। नक्कीच, एकूणच आपण पाहतोय की या निमित्तानं या झाल्या तांत्रिक गोष्टी। मी जातोय आमच्या प्रतिनिधी जयंती वाघधरे यांच्याकडे। जयंती, सलमानला जामीन मिळणार की त्याला जेलमध्ये जावे लागणार, हा या घडीचे 2 मोठे प्रश्न आहेत। अर्थात त्याला जर जेलमध्ये जावं लागलं तर बॉलिवूडचं असणारं नुकसान हे किती मोठं असणार आहे, काय सांगाल याबद्दल विस्तृत? ऋषी, सलमान खानला आज बेल मिळणार की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। म्हणजे त्याच्या चाहत्यांचं तर लक्ष असणारच आहे, पण त्याचबरोबर बॉलिवूडचंही लक्ष असणार आहे। कारण सलमान खान हा बॉलिवूडसाठी एक खणखणीत नाणं आहे। जर सलमान खानला शिक्षा झाली तर जवळपास 500 कोटीहून जास्त नुकसान बॉलिवूडला सहन करावं लागणार आहे। कारण केवळ त्याचे सिनेमेच नाही तर तो जाहिरातीही करतो, याचबरोबर तो इव्हेंट्सही करतो आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्यावर सलमान खानवर बॉलिवूड डिपेंड राहतं। त्यामुळे बॉलिवूडला नक्कीच एक मोठं नुकसान होणार आहे। सलमान खान याचा बजरंगी भाईजान असो किंवा मग प्रेम रतन धन पायो असो, या सिनेमाचं शूटिंग काही पर्सेंटेज अजून राहिलेलं आहे, त्याचं डबिंग राहिलेलं आहे, त्याचं पोस्ट प्रोडक्शन राहिलं आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी पाहता नक्कीच बॉलिवूडला एक खूप मोठं नुकसान होणार आहे। याचबरोबर त्याच्या जाहिराती जर आपण पाहिला तर अगदी कोल्ड्रिंक्स पासून बिस्किट्स पासून ते मोटरसायकल्स आणि या सगळ्या गोष्टींमध्ये तो इन्व्हॉल्व आहे। डिटर्जंट पावडर्समध्ये तो इन्व्हॉल्व आहे आणि यांच्यासोबत एक खूप मोठी डील ही काहींसोबत त्यांनी साईन केलेली आहे की जेणेकरून त्याला वेळोवेळी या ब्रँडसाठी प्रमोशन करायचं आहे। हे सगळे पैसे त्याच्याकडे ऑलरेडी आलेले आहेत ऋषी, आणि त्यामुळे खरंच एक खूप मोठं नुकसान होणार आहे। आणि सकाळपासून मी इथे आहे आणि सलमान खानच्या घराबाहेर चाहत्यांची खूप गर्दी पाहायला मिळते। त्याच्या सेलिब्रिटीजचं येणं जाणं जरी कमी झालं असेल तरी त्याच्या चाहत्यांची एक खूप मोठी गर्दी इथे पाहायला मिळते। वेगवेगळ्या राज्यातूनही लोक इथे आलेले आहेत खास सलमान खानसाठी, कारण कुठेतरी त्यांना खूप टेन्शन आहे, खूप चिंता वाटते सलमानबद्दल की सलमानचं आज काय होणार। नक्कीच, आपण हाच प्रश्न घेऊन आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे जातोय। अजित, एकूण पाहिलं की बॉलिवूडचे असलेले 500 कोटी आणि ॲड वर्ल्ड आणि टीव्ही वर्ल्डचे मिळून असणारे तेवढीच रक्कम, या दोघांचाही विचार करता भविष्यात त्यांची असलेली गुंतवणूक पाहता सलमान खानच्या केसचे निकष या ठिकाणी आणि संजय दत्तच्या केसचा इतिहास या ठिकाणी लक्षात घेता या सगळ्या गोष्टींचा संमिश्र विचार करून सलमानला जामीन मिळेल असं वाटतं का?
दोन शक्यता आहेत ऋषी या प्रकरणामध्ये. असं आपल्याला माहिती आहे की अनेक अशी प्रकरणं आहेत ज्या प्रकरणांमध्ये संबंधित जो आरोपी असतो, ज्याला शिक्षा झालेली असते, त्याच्यावरती जे डिपेंडंट लोक असतात, जसा सलमान खान आहे, सलमान खानवरती अनेक लोक डिपेंडंट आहेत, कारण का तो एक मोठा सुपरस्टार आहे. तो जो सिनेमा करतो त्या ठिकाणी हजारो लोक त्या ठिकाणी काम करतात, त्यांना रोजगार मिळतो. या गोष्टीचं देखील भावनात्मक आव्हान किंवा भावनात्मक विनंती न्यायालयाला केली जाईल आणि त्या ठिकाणी न्यायालय या गोष्टीवर देखील विचार करून ते शिक्षा कमी करू शकतं. पण आपण जर संजयचं उदाहरण घेतलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये संजयने देखील हाच युक्तिवाद केला होता, त्याच्या वकिलांनी देखील हाच युक्तिवाद केला होता. पण उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल, या दोघांनीही संजयचा हा जो युक्तिवाद होता किंवा त्याने जी न्यायालयाला विनंती केली होती की माझ्यावरती हजारो लोक डिपेंडंट आहेत, मी जर काम केलं तर लोकांना रोजगार मिळतो, त्यामुळे माझी शिक्षा कमी करण्यात यावी किंवा माफ करण्यात यावी, हा जो मुद्दा त्यांनी पुढे केला होता तो उच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने खोडून काढला होता आणि संजयची शिक्षा कमी करणं किंवा त्याला जामीन देणं या गोष्टी नाकारल्या होत्या. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये दोन शक्यता आहेत की एकतर सलमान खानचं जे भावनिक आव्हान आहे ते मान्य केलं जाऊ शकतं किंवा संजयसारखं त्याची मागणी देखील ती फेटाळली जाऊ शकते. नक्कीच धन्यवाद अजित, या सगळ्या माहितीबद्दल. आपल्यासोबत अजित मांढरे आणि आमच्या प्रतिनिधी जयंती वागधरे होत्या. या दोघांकडून आपण माहिती जाणून घेतली की सलमान बाबत आज नेमकं काय घडू शकतं याबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.